नमस्कार, मी नोवेल सालवे. आपला क्रांतिकारी विचार न्यूज मध्ये हार्दिक स्वागत आहे. मुळात आता आपणास माहिती देणार आहोत की जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणी हा कल्याणचा प्रमुख कोर्ट आहे. संपूर्ण तालुक्याचं केसेस जे आहेत न्याय व्यवस्था या कोर्टातून चालतात आणि कल्याणला या कोर्टामुळे या संपूर्ण तालुक्याला मोठी महत्व प्राप्त आहे. शहरी भागातील आणि ग्रामीण भागातील लोकांना मोठ्या प्रमाणात न्याय दिलं जातं. आपण पाहू शकता तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालय कल्याण. आता आपण पाहत आहात हा कल्याणचा एसटी आगार, त्याला एसटी डेपो म्हणता येईल. तसे आणि कुठल्या प्रकारे कल्याण शहर व आसपासच्या परिसरातील विकासाचा पाया बिगर नियोजन घातला गेला आहे. कल्याण तालुक्यातील बहुतेक सर्वच प्रशासकीय कार्यालय हे कल्याण पश्चिम मध्ये आहेत. तरीही कल्याण शहराला वाटेल तसे महत्व प्राप्त होत नाही. कारण इथे विकास कामांचा कुठलाच नियोजन दिसून येत नाही. त्याचा एक मोठा कारण म्हणजे येथील नागरिकांमध्ये आपल्या शहराबद्दल कुठलेच आपुलकी नाही किंवा अभिमान नाही. म्हणूनच राजकीय नेते सुद्धा नागरिकांच्या भावना विषय व शहराबद्दल जास्त गंभीर दिसत नाही. आपण जर पाहिलात तर आपल्या लक्षात येईल की डोंबिवली सारख्या शहराचे नियोजनबद्ध प्रकारे कसे विकास झाले आहे आणि तो शहर आजच्या घडीला कल्याणपेक्षा 20 वर्ष पुढे आहे. कल्याण पश्चिम स्टेशन व प्रमुख ठिकाणच्या सरकारी जमीन व मालमत्तावर काही मोठ्या राजकीय नेत्यांची नजर असल्या कारणाने या शहराचा विकास पाहिजे तसे झाले नाही. कारण कल्याण पश्चिम इथले काही मोक्याच्या जमिनीवर असलेल्या सरकारी संस्था व सरकारी कार्यालय स्थलांतरित करण्याचा षडयंत्र बरेच वर्षापासून सुरू आहे व त्या मोक्याच्या जमिनी मोठ्या बिल्डरांच्या घशात घालण्याचा षडयंत्र होत असल्याचे येथील काही बुद्धिजीवी नागरिकांचे म्हणणे आहे. कल्याण जिल्हा सत्र न्यायालय, एसटी डेपो, तहसीलदार कार्यालय व कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालय असे तसेच इतर काही कार्यालय व संस्थाने जो सध्या नागरिकांचे सोयीचे आहे त्या जर व्यक्तिगत स्वार्थासाठी स्थलांतरित करण्यात आले तर मोठे जन आंदोलन होऊ शकते असे काही विचारवंत नागरिकांचे म्हणणे आहे. धन्यवाद.